पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मुंबई ते हैदराबाद हायस्पीड रेल्वे अर्थात बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाचे अपडेट आहेत। या प्रस्तावित बुलेट ट्रेनचा मार्ग जवळपास निश्चित झाला असून रेल्वे ॲटलास या नकाशात दाखवण्यात आला आहे। प्राथमिक आराखड्यानुसार मुंबई हैदराबाद हायस्पीड रेल्वे पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी आणि विकाराबाद मार्गे धावणार आहे। आता या मार्गामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार आहे। बहुप्रतीक्षित मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे। याच हायस्पीड कॉरिडॉरचा विस्तार पुढे पुणे आणि हैदराबाद पर्यंत करण्यात येणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वीच मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनबाबत आणि मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास 2 तासाच्या आत पूर्ण होणार असल्याचा दावा केला होता। आता रेल्वे ॲटलास नकाशामुळे रेल्वे मार्गाचा प्राथमिक आराखडा निश्चित झाल्याचे वृत्त मिळत आहे। मुंबई पुणे हैदराबाद हायस्पीड रेल्वे मार्ग पंढरपूर आणि सोलापूर मार्गे जाणार आहे। मुंबईतून पुणे, बारामती, पंढरपूर, सोलापूर, कलबुर्गी, विकाराबाद आणि हैदराबाद अशी रेल्वे धावणार आहे। या मार्गावर मुंबई ते पुणे प्रवास 48 ते 50 मिनिटात तर मुंबई सोलापूर प्रवास 1.5 तासात होईल। पुणे सोलापूर 45 ते 55 मिनिटं आणि पुणे हैदराबाद 1 तास 55 मिनिटात होईल। मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन मार्गावर पंढरपूर आणि सोलापूर यांचा समावेश झाल्यानं जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक, धार्मिक आणि व्यापारी क्षेत्राला फायदा होण्याची शक्यता आहे। पंढरपूरच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल। तसेच सोलापूरजवळ स्वतंत्र बुलेट ट्रेन स्थानक उभारण्यात येणार आहे, त्यामुळे त्या परिसराचा झपाट्याने विकास होऊ शकतो। प्रस्तावित मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन सिंगल कॉलम ब्रिजवरून जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी, जुना कासेगाव रस्ता ते पुढे बाळे सोलापूर या मार्गे ही बुलेट ट्रेन हैदराबादकडे मार्गस्थ होणार आहे। या प्रस्तावित बुलेट ट्रेनची पंढरपूर शहर तालुक्यात चर्चा होऊ लागली असली तरी 100 वर्षापूर्वी पंढरपूर, फलटण, लोणंद या रेल्वे मार्गासाठी सर्वे झाला होता। राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढ्यातील आवताडे शुगरच्या कार्यक्रमात बोलताना राज्य शासनाकडून पंढरपूर फलटण रेल्वे मार्गासाठी राज्य शासन निधीचा वाटा उचलेल अशी ग्वाही दिली आणि पुढे राज्य शासनानं 931 कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला। 2025 मध्ये पंढरपूर फलटण रेल्वे मार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात होईल अशी माहितीही तत्कालीन खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी दिली होती। पुढे मागील वर्षी या रेल्वे मार्गासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली खरी, परंतु पंढरपूर फलटण रेल्वे मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे धावण्यास आणखी काही 5 वर्षे वाट पाहावी लागू शकते अशीच परिस्थिती आहे। त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनानं आधी पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग पूर्ण करावा। बुलेट ट्रेन प्रत्यक्ष धावण्यास आणखी 10-15 वर्ष जातील अशी प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसून येते।